Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. वेलकम टू आरसीसी. स्टेरिओ आयसोमेरिझमचा पहिला पार्ट दॅट इज जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आपण प्रीवियस क्लासमध्ये कंप्लीट केलाय. आपण पाहिलं लिनियर कॉम्प्लेक्स, ट्रायगोनल प्लेनार कॉम्प्लेक्स आणि टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स दे डू नॉट एक्झिबिट जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. व्हाय? कारण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम होण्यासाठी कमीत कमी दोन प्रकारचे बॉन्ड अँगल असावे लागतात, जे लिनियर मध्ये नाहीत, ट्रायगोनल प्लेनार मध्ये नाहीत, टेट्राहेड्रल मध्ये पण नाहीत. मग आपण म्हणलं होतं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मे बी पॉसिबल इन स्क्वेअर प्लेनार अँड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. मे बीच म्हणलंय, कंपल्सरी नाही, मे बी म्हणलंय आपण. कारण स्क्वेअर प्लेनार मध्ये दोन अँगल आहेत 90 180, ऑक्टाहेड्रल मध्ये पण दोन अँगल आहेत 90 आणि 180. मग आपण स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्स डिटेल मध्ये स्टडी केला. पाहिलं आपण कुठं होतं आणि कुठं होत नाही. MA4 होत नाही, MA3B होत नाही, MA2B2 होतं दोन आयसोमर, MA2BC होतं दोन आयसोमर, MABCD होतं तीन आयसोमर, MA ट्वाइस होत नाही, MAB ट्वाइस होतं दोन आयसोमर. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सच्या बाबतीत देखील आपण डिटेल पाहिलं. शेवटचे टेबल तुम्ही लक्षात ठेवा, शेवटचे टेबल लक्षात ठेवा, क्वेश्चन सगळेच्या सगळे सॉल्व्ह होतील. MA6 होत नाही, MA5B होत नाही, MA थ्राइस होत नाही. होतंय कुठं? MA4B2 होतं, MA4BC होतं, MA3B3 होतं, MA2B2C2 होतं, MABCDEF होतं, एक्सेट्रा एक्सेट्रा. कुठं होत नाही हे लक्षात ठेवा, कारण त्या केसेस कमी आहेत. कुठं होतं हे लक्षात ठेवत बसण्याची गरज नाही, कुठं होतं हे लक्षात ठेवा. आलं का लक्षात? ओके. स्टेरिओ आयसोमेरिझमचा सेकंड पार्ट हे असणार आहे आपलं आजचं डिस्कशन. स्टेरिओ आयसोमेरिझम डिवायडेड इनटू टू कॅटेगरी, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, ऑप्टिकल आयसोमेरिझम. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम कंप्लीट झालं, सिस ट्रान्स आयसोमेरिझम. आता जाणार आहोत डिटेलमध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझमच्या. ऑप्टिकल आयसोमेरिझमचा थोडासा बेस तुम्ही ऑलरेडी HDA टॉपिक मध्ये स्टडी केलाय. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स मध्ये थोडासा याचा संदर्भ आला होता. कुठं आला होता सांगतो. तुम्ही प्लेन पोलराइज्ड लाईट पाहिले काय असतं? व्हॉट इज प्लेन पोलराइज्ड लाईट? अशी लाईट ज्या लाईटचं व्हायब्रेशन फक्त एका प्लेन मध्ये होतं. द लाईट विच इज व्हायब्रेटिंग ओनली इन वन प्लेन, सिंगल प्लेन, दॅट इज कॉल्ड प्लेन पोलराइज्ड लाईट. कशी मिळवतात रे बाबा ती लाईट? निकोल प्रिझम मध्ये ऑर्डिनरी लाईट पास करतात. निकोल प्रिझम मधून ऑर्डिनरी लाईट पास केली की काय तयार होते? बरोबर आहे ना, प्लेन पोलराइज्ड लाईट. तर ऑप्टिकल आयसोमेरिझम हा कन्सेप्ट प्लेन पोलराइज्ड लाईट वरती बेस्ड असतो. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणायला हरकत नाही. व्हॉट इज ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी? पहा, मी बोर्डवर सगळं तुम्हाला रिव्हिजन फॉर्म मध्ये लिहिलंय. रिव्हिजनच म्हणावं लागेल कारण तुम्ही तिथं ते डिटेल मध्ये स्टडी केले. पहा, ability of substance to rotate the plane of plane polarized light. प्लेन पोलराइज्ड लाईटचं प्लेन रोटेट करण्याची पॉवर, ॲबिलिटी, त्यालाच काय म्हणतात रे बाबा? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणतात. प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करणे म्हणजेच ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. आता दोन पॉसिबिलिटीज असू शकतात. प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट एक तर राईटला रोटेट होईल किंवा लेफ्टला रोटेट होईल. एक तर राईटला रोटेट होईल किंवा लेफ्टला रोटेट होईल. ठीक आहे ना? पहा आता पुढे काय लिहिलं. ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स पजेस द प्रॉपर्टी ऑफ कायरॅलिटी. यस, हा टर्म फेमस टर्म आहे हा ऑर्गॅनिक कंपाऊंड साठी. कायरॅलिटी. व्हॉट इज कायरॅलिटी? एखाद्या सबस्टन्सला तुम्ही कायरल कधी म्हणता? जेव्हा तो नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज एक्झिबिट करत असतो. आपले दोन हात, our hands are chiral, our hands are chiral because these two are non superimposable mirror images of each other. कारण मी हात उचलला आणि या हातावर ठेवण्याचा प्रयत्न केला, हे सुपर इम्पोज होत नाही रे बाबा. बघ, होतं का सुपर इम्पोज? नाही. करंगडीवर अंगठा चालला, सुपर इम्पोज होत नाही. our hands are the best examples of chirality.
ठीक आहे ना. तर लक्षात ठेवा, सगळेच्या सगळे ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स कायरॅलिटी ही प्रॉपर्टी दाखवतात. कायरॅलिटी म्हणजे काय, नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस असणे म्हणजे कायरॅलिटी. ठीक आहे. आता पुढे बघा, ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स एक्झिस्ट इन टू फॉर्म्स. मी सांगितलं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करणे. प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करण्याची ॲबिलिटी म्हणजेच ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. एक तर राईटला रोटेट करेल किंवा लेफ्टला रोटेट करेल. ऑन दॅट बेसिस ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्सेस आर ऑफ टू टाइप्स, डेक्स्ट्रो रोटेटरी और लिओ रोटेटरी. डेक्स्ट्रो रोटेटरी काय करतं रे बाबा, राईट हँड साइडला रोटेशन करतं. डेक्स्ट्रो म्हणजे काय, राईट हँड साइड, मी RHS लिहितो हा, राईट हँड साइडला रोटेट करतं. प्लेन पोलराइज्ड लाईटला जो सबस्टन्स राईटला रोटेट करतो त्याला म्हणायचं असतं डेक्स्ट्रो रोटेटरी किंवा त्याला प्लस पण म्हणतात. डेक्स्ट्रो म्हणजे प्लस. स्मॉल डी लिहिलं तरी चालतं, स्मॉल डी और प्लस म्हणजे राईटला प्लेन पोलराइज्ड लाईट रोटेट करणारा सबस्टन्स. त्याच्या उलट लिओ हे एल फॉर लेफ्ट लक्षात ठेवून टाका, कन्फ्युजन निघून जाईल. लेफ्ट हँड साइडला रोटेट करणारा म्हणजे लिओ रोटेटरी. एल फॉर लेफ्ट लक्षात राहून जाईल. ठीक आहे. एक लेफ्ट तर दुसरा ऑटोमॅटिकली राईट. डेक्स्ट्रो राईटला रोटेट करतं, लिओ लेफ्टला रोटेट करतं. याला स्मॉल एल किंवा मायनसनं पण दाखवलं जातं. डेक्स्ट्रो और प्लस फॉर्म, लिओ और मायनस फॉर्म, या दोन फॉर्म मध्ये फरक काय असतो रे, ऑप्टिकल प्रॉपर्टीज डिफरंट असतात. ऑप्टिकल आयसोमेरिझमच्या काय डिफरंट असतात, फक्त ऑप्टिकल प्रॉपर्टीज डिफरंट असतात. एक प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करतो राईटला, दुसरा लेफ्टला, बस एवढा फरक असतो. बाकी त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज, बाकी फिजिकल प्रॉपर्टीज देखील सारख्या असतात. फक्त रोटेशन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट मध्ये फरक असतो. एक राईटला रोटेट करतं तर दुसरं लेफ्टला रोटेट करतं. आता पहा, डेक्स्ट्रो आणि लिओ फॉर्मची परत एक स्पेशालिटी असते. डेक्स्ट्रो अँड लिओ फॉर्म्स ऑफ सबस्टन्स आर द नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. एखाद्या सबस्टन्सचा डेक्स्ट्रो फॉर्म आणि त्याचाच लिओ फॉर्म जर पाहिला आपण तर ते नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज असतात. नॉन सुपरइम्पोजेबल म्हणजे एकमेकांवर कम्प्लिटली ते झाकलं जाणार नाही. नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर असतात. त्यांनाच काय म्हणतात ऑप्टिकल आयसोमर्स. त्यांनाच म्हणतात इनॅन्शिओमर्स किंवा इनॅन्शिओमॉर्फ्स. ऑप्टिकल आयसोमर्स म्हणा किंवा इनॅन्शिओमर्स म्हणा किंवा इनॅन्शिओमॉर्फ्स म्हणा, तीन टर्म्स वापरले जातात. एक्झाम मध्ये देखील हे दिसलं तरी चालतं, हे दिसलं तरी चालतं, हे दिसलं तरी चालतं. सो व्हॉट आर द ऑप्टिकल आयसोमर्स, व्हॉट आर द इनॅन्शिओमर्स और व्हॉट आर द इनॅन्शिओमॉर्फ्स? They are non-superimposable mirror images of each other. They are dextro and Leo form. आता बघा, आता खूप महत्वाचं हे झालं इंट्रोडक्शन. आता आपल्याला जे लागणार आहे कॉम्प्लेक्सेस मधलं ऑप्टिकल आयसोमेरिझम समजण्यासाठी या दोन पॉइंटकडे विशेष फोकस करा. बघा, द इसेन्शियल कंडिशन to exhibit optical activity, that is optical isomerism, is the absence of plane of symmetry. खूप महत्वाचं सेंटेन्स. असाच सबस्टन्स ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवत असतो ज्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री अब्सेंट असतं. प्लेन ऑफ सिमेट्री अब्सेंट असल्याशिवाय तो सबस्टन्स ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजेच ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवत नाही. So condition to exhibit optical isomerism is this: absence of plane of symmetry. Plane of symmetry absent असावं लागतं. तेव्हाच ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी पाहायला मिळते. आता जाऊत आपल्या मूळ डिस्कशन कडे, कॉम्प्लेक्सेसच्या. पाहता, लिनियर कॉम्प्लेक्स, ट्रायगोनल प्लेनार कॉम्प्लेक्स आणि स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्स यांच्या तर नावातच प्लेनार आहे का नाही. प्लेनार बघ,
ट्रायगोनल प्लेनार, स्क्वेअर प्लेनार, लिनियर जॉमेट्री पण प्लेनार असते रे बाबा. लिनियर जॉमेट्रीचे सगळे ॲटम्स एकाच प्लेन मध्ये प्रेझेंट असतात. तर या तीन जॉमेट्रीज लिनियर, ट्रायगोनल प्लेनार आणि स्क्वेअर प्लेनार यांच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री प्रेझेंट असतो. पजेस द प्लेन ऑफ सिमेट्री म्हणलंय मी. पजेस या तिघांमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री असल्यामुळं दे डू नॉट शो ऑप्टिकल आयसोमेरिझम. लिनियर कॉम्प्लेक्स, ट्रायगोनल प्लेनार कॉम्प्लेक्स आणि स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्स मध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझम कन्सेप्टच नसतो. का? बिकॉज दे पजेस द प्लेन ऑफ सिमेट्री. त्यांच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री प्रेझेंट असतो म्हणून ते ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवत नाहीत. They do not show optical isomerism due to presence of plane of symmetry. कारण आताच पाहिलं आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवण्यासाठी नेसेसरी कंडिशन काय रे बाबा? अब्सेन्स ऑफ प्लेन ऑफ सिमेट्री. प्लेन ऑफ सिमेट्री अब्सेंट असल्याशिवाय ऑप्टिकल आयसोमेरिझम जर नसेल, यांच्यामध्ये तर प्लेन ऑफ सिमेट्री आहे तिघांमध्ये, म्हणून हे ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवत नाहीत. पण सर तुम्ही मगापासून म्हणताय प्लेन ऑफ सिमेट्री म्हणजे काय हो? प्लेन ऑफ सिमेट्री म्हणजे काय हो? अरे सिंपल आहे, काही विशेष नाही. असा इमॅजिनरी प्लेन, द इमॅजिनरी प्लेन विच डिवाइड्स द सबस्टन्स इनटू टू इक्वल पार्ट्स. असा प्लेन जो एखाद्या सबस्टन्सला दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतो. असा प्लेन जो एखाद्या सबस्टन्सला दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतो त्याला म्हणलं जातं प्लेन ऑफ सिमेट्री. तर आपल्याला प्लेन ऑफ सिमेट्री नकोय, तरच ऑप्टिकल आयसोमेरिझम होत असतं. या तिघांमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री असल्यामुळं यांच्यामध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझम नसतं. मग सर ऑप्टिकल आयसोमेरिझम कुठं असतं? ऑप्टिकल आयसोमेरिझम इज पॉसिबल आयदर इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स और ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये प्लेन ऑफ सिमेट्री नसतो, ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये पण प्लेन ऑफ सिमेट्री नसतो. त्यांच्यामध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझमची पहिली कंडिशन तर सॅटिस्फाय झालेली आहे. मी पहिलीच म्हणतोय, आणखी काही कंडिशन्स आहेत. म्हणजे प्रत्येक टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझम होत नाही, प्रत्येक ऑक्टाहेड्रल मध्ये पण होत नाही, पण शक्यता असते. जसं जॉमेट्रिकल मध्ये पण पाहिलं ना आपण, प्रत्येक स्क्वेअर प्लेनार मध्ये होतं का? नाही ना. प्रत्येक ऑक्टाहेड्रल मध्ये होतं का? नाही ना. मे पॉसिबल म्हणलं होतं आपण, मे पॉसिबल जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मे पॉसिबल इन स्क्वेअर प्लेनार और ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. आता देखील तसंच म्हणतोय मी. ऑप्टिकल आयसोमेरिझम मे पॉसिबल इन टेट्राहेड्रल और ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. पाहूयात आता डिटेलमध्ये त्याच्याकडे. तर आतापर्यंत जेवढे डिस्कशन झालं त्यामधून एक कन्क्लुजन आपण काढलं की बाबा लिनियर कॉम्प्लेक्स मध्ये, ट्रायगोनल प्लेनार कॉम्प्लेक्स मध्ये आणि स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्स मध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझम होऊ शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री असतो. आपल्याला नकोय प्लेन ऑफ सिमेट्री. आता प्लेन ऑफ सिमेट्री नसणारे कोणते कॉम्प्लेक्स असतात? टेट्राहेड्रल किंवा ऑक्टाहेड्रल. टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल या दोन्ही कॉम्प्लेक्स मध्ये प्लेन ऑफ सिमेट्री नसतो, म्हणून ते ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतात, ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवतात. आता पहा मी काय लिहिलंय, व्यवस्थित लक्ष द्या. ऑप्टिकल आयसोमेरिझम मे पॉसिबल, मी परत एकदा मेच लिहिलंय, कंपल्सरी नाही. मे पॉसिबल इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स अँड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स ड्यू टू अब्सेन्स ऑफ प्लेन ऑफ सिमेट्री. त्यांच्याकडे प्लेन ऑफ सिमेट्री नसतो म्हणून अब्सेन्स ऑफ प्लेन ऑफ सिमेट्री. ठीक आहे ना. म्हणून टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल मध्ये होऊ शकतं. पुढे बघा आता महत्वाचा पॉइंट. In the tetrahedral and octahedral complexes containing all monodentate ligand. असा टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स किंवा असा ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स ज्याच्या सराउंडिंगचे सगळेच्या सगळे लिगॅंड्स कोणते आहेत रे बाबा? मोनोडेंटेट लिगॅंड्स आहेत. मोनोडेंटेट लिगॅंड्स आहेत. It is highly difficult to separate their dextro and lioform. जर सराउंडिंगला सगळे लिगॅंड्स मोनोडेंटेट असतील, त्यांचे डेक्स्ट्रो आणि लिओफॉर्म सेपरेट करणं हायली डिफिकल्ट असतं. आपण डेक्स्ट्रो आणि लिओफॉर्म सेपरेटच करू शकत नाही. अरे डेक्स्ट्रो लिओफॉर्म तुला जर तयारच करता आले नाहीत, कसं म्हणशील ऑप्टिकल आयसोमेरिझम आहे? म्हणता येणार नाही. तर अडचण अशी आहे,
टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स आणि ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स ज्यांच्यामध्ये फक्त मोनोडेंटेट लिगॅंड असतात, इट इज हायली डिफिकल्ट टू सेपरेट देअर डेक्स्ट्रो अँड लिओ फॉर्म्स ड्यू टू लॅबाईल नेचर. एक टर्म आला सर, लॅबाईल म्हणजे काय? रिॲक्टिव्ह नेचर. लॅबाईलचा वर्ड मिनिंग तुम्ही घ्या, रिॲक्टिव्ह नेचर. जर सराउंडिंगला सगळे लिगॅंड मोनोडेंटेट असतील ना, तो कॉम्प्लेक्स हायली रिॲक्टिव्ह असतो रे बाबा. त्या कॉम्प्लेक्सला स्टॅबिलिटी नसते, अनस्टेबल असतो तो कॉम्प्लेक्स. अनस्टेबल झाला म्हणजे तो रिॲक्टिव्ह असतो ड्यू टू देअर लॅबाईल नेचर. सो एक्सपेरिमेंटली दे डू नॉट शो ऑप्टिकल आयसोमेरिझम. म्हणजे कोण ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवत नाही रे बाबा? असे टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स ज्यांच्याकडे फक्त मोनोडेंटेट लिगॅंड आहेत. फक्त मोनोडेंटेट लिगॅंड असणारा टेट्राहेड्रल किंवा ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स, त्यांचे डेक्स्ट्रो आणि लिओ फॉर्म सेपरेट करता येत नाहीत, कारण तो कॉम्प्लेक्सच अनस्टेबल असतो. कॉम्प्लेक्सला स्टॅबिलिटी नसते. त्या कॉम्प्लेक्सचं नेचर कसं असतं? लॅबाईल असतं. लॅबाईल म्हणजे काय म्हणलं मी? रिॲक्टिव्ह. लॅबाईलचा अर्थ काय घ्यायचा आहे तुम्हाला? रिॲक्टिव्ह नेचर. रिॲक्टिव्ह नेचर. त्या कॉम्प्लेक्सची रिॲक्टिव्हिटी असल्यामुळं, कॉम्प्लेक्सला रिॲक्टिव्हिटी असल्यामुळं त्यांना डेक्स्ट्रो आणि लिओ फॉर्ममध्ये सेपरेट करता येत नाही, म्हणजे ते पण ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवत नाहीत. काय चाललंय सर हे? लिनियर दाखवत नाही, ट्रायगोनल प्लेनार दाखवत नाही, स्क्वेअर प्लेनार पण दाखवत नाही. इथं म्हणला तुम्ही टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल दाखवतं आणि इथं म्हणताय टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल पण दाखवत नाही. अरे मग ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवतं कोण? यस, दाखवतात बरेच कॉम्प्लेक्स दाखवतात. आता ते पाहायचंय आपल्याला. या पॉइंटला परत एकदा मी विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करू. येस, चला बघा. या पॉइंटला अगोदर एक्सप्लेन करतो, मग नंतर मूळ मुद्द्याकडे जातो की बाबा कुठं होतं नेमकं ऑप्टिकल आयसोमेरिझम. चला, एक टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स घेऊ आपण. समजा हा एम, ठीक आहे. टेट्राहेड्रल म्हणल्यानंतर बघा, इथं एक ए नावाचं लिगॅंड आहे, इथं बी नावाचं लिगॅंड आहे, इथं सी नावाचं लिगॅंड आहे आणि इथं हा डी नावाचं लिगॅंड आहे. ठीक आहे का? ए बी सी डी टेट्राहेड्रल, बरोबर आहे. असंच असतं टेट्राहेड्रल. आणि मी सगळे स्मॉल लेटर वापरले, ऑल मोनोडेंटेट लिगॅंड. आता समजा मी याला आरशा पुढे धरलं, मिरर पुढे धरलं, याला याची मिरर इमेज काढण्याचा मी प्रयत्न केला. कशी येईल रे बाबा मिरर इमेज? ए इकडं जाईल बी, इकडं जाईल सी आणि इकडं जाईल डी. ही झाली याची मिरर इमेज. का हो सर, आता मी याला उचलून याच्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला, सुपर इम्पोज तर होत नाही? नक्कीच होत नाही. या नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहेत का रे बाबा? नक्कीच आहेत. आणि बघा ना, डी बी ए बी डी ए, याला उचलून याच्यावर ठेवलं तर डी वर बी चालला ना, सुपर इम्पोज होत नाही. म्हणजे या नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहेत ना. मग तुम्हीच म्हणलात की ऑप्टिकल आयसोमर आहेत. मग मी म्हणतो काय बघा, हे मिरर इमेज काढता आले मला, ऑन बोर्ड काढता आले, पण लॅबोरेटरीमध्ये जेव्हा मी यांना डेक्स्ट्रो आणि लिओ फॉर्म म्हणून सेपरेट करण्याचा प्रयत्न करेन तेव्हा हे सेपरेट होत नाहीत. डेक्स्ट्रो आणि लिओ फॉर्म मध्ये यांना सेपरेट करता येत नाही. अरे जोपर्यंत मला लॅबमध्ये ते आयसोमर तयार करता येणार नाही तोपर्यंत मी म्हणणारच नाही ना ऑप्टिकल आयसोमेरिझम होईल. इथं प्रॉब्लेम तोच आहे. ऑन बोर्ड मला त्याची नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज काढता आलेली दिसतीये, पण माझं म्हणणं काय लक्षात घ्या, यांना डेक्स्ट्रो लिओ फॉर्म मध्ये सेपरेटच करता येत नाही. सेपरेटच करता येत. का करता येत नाही? हा कॉम्प्लेक्स सगळे म्हणजे जर मोनोडेंटेड लिगॅंड असतील ना, याचं नेचर असतं लॅबाईल. लॅबाईल म्हणजे काय तर हे लिगॅंड्स त्यांच्या जागा बदलत असतात. ए इथं येऊ शकतो बी कडे, बी सीच्या जागी, सी डीच्या जागी, डी एच्या जागी, कुठलाही लिगॅंड कुठल्याही जागी जाऊ शकतो. रिप्लेसमेंट ऑफ लिगॅंड रिप्लेस होत चालतात, त्याला म्हणतात लॅबाईल नेचर. त्याला साध्या भाषेमध्ये रिॲक्टिव्ह नेचर म्हणता येतं. तर हा कॉम्प्लेक्स लॅबाईल आहे. हा कॉम्प्लेक्स लॅबाईल असल्यामुळं यांचे डेक्स्ट्रो आणि लिओ फॉर्म सेपरेट करता येत नाहीत. डेक्स्ट्रो आणि लिओ फॉर्म सेपरेट करता येत नसल्यामुळं मी याला ऑप्टिकली इनॅक्टिव्हच म्हणणार आहे. दो आय एम गेटिंग नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. लक्षात घ्या आम्ही म्हणतोय काय, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज जरी असली मी याला ऑप्टिकली इनॅक्टिव्ह म्हणायलो. का? कारण मला लॅबोरेटरीमध्ये हे तयार करता येत नाही. लॅबोरेटरीमध्ये म्हणतोय मी, लॅबमध्ये मला डेक्स्ट्रो आणि लिओ फॉर्म यांचे सेपरेट करता येत नाहीत. म्हणजे थेरॉटिकली शक्य, थेरॉटिकली म्हणजे असाच जर विचार केला, लॅबोरेटरीमध्ये एंटर न करता लॅबोरेटरीच्या बाहेर म्हणजे आपण जसे आहोत आता तसा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की बाबा याच्यात ऑप्टिकल आयसोमेरिझम होईल. याच्यातच नाही बघा, असं पण ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स घेऊ शकता, याच्यामध्ये पण थेरॉटिकली होऊ शकतं. बघा ABCDF लिहितो मी, सगळे मोनोडेंटेट लिगॅंड आहेत. बघ रे, सगळे मोनोडेंटेट लिगॅंड आहेत. याची पण नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज काढता येते, नो प्रॉब्लेम, काढता येईल, नक्कीच काढता येईल. पण परत तोच प्रॉब्लेम येतो.
डेक्स्ट्रो आणि लिओ फॉर्म मध्ये सेपरेशन पॉसिबल नाही, कारण हा कॉम्प्लेक्सच अनस्टेबल आहे, हा कॉम्प्लेक्सच लॅबाईल आहे, रिॲक्टिव्ह कॉम्प्लेक्स आहेत, कारण सगळे मोनोडेंटेट लिगॅंड आहेत. तर यांच्यामध्ये पण ऑप्टिकल आयसोमरिझम होत नाही. कोणामध्ये होत नाही रे बाबा? आता बघा कोणाकोणामध्ये होत नाही. सुरुवातीपासून लिनियर मध्ये होत नाही, ट्रायगोनल प्लेनार मध्ये होत नाही, स्क्वेअर प्लेनार मध्ये पण होत नाही. असे टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स ज्यांच्या सराउंडिंगला फक्त आणि फक्त मोनोडेंटेट लिगॅंड असतात त्यांच्यामध्ये पण होत नाही. कुठे कुठे होत नाही? लिनियर होत नाही, ट्रायगोनल प्लेनार होत नाही, स्क्वेअर प्लेनार होत नाही. असे टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल ज्यांच्या सराउंडिंगला फक्त आणि फक्त मोनोडेंटेट लिगॅंड आहेत त्यांच्यामध्ये पण ऑप्टिकल आयसोमरिझम होत नाही. अहो सर होतंय कुठं? मग होतंय कुठं? आता पाहूत आपण कुठं होतंय ते. आता पहा ऑप्टिकल आयसोमरिझम नेमकं होतं कोणामध्ये? ऑप्टिकल आयसोमरिझम इज पॉसिबल इन द कॉम्प्लेक्स ओनली व्हेन. चला बघा, एवढं लक्षात ठेवा रे. मी आतापर्यंत जेवढं बोललो ना तेवढं कुठलाच पॉइंट क्वेश्चन सॉल्व्हिंग मध्ये लागत नाही. आता मी जे लिहिणार आहे ना 3 कंडिशन लिहिणार आहे, तेवढ्या 3 कंडिशन जरी तुम्ही लक्षात ठेवल्यात तरी तुम्हाला ऑप्टिकल आयसोमरिझमचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. बघा कंडिशन नंबर 1, कंडिशन नंबर 1 कोऑर्डिनेशन नंबर 6 असावा. कोऑर्डिनेशन नंबर 6 असावा म्हणजे तो कॉम्प्लेक्स कसा असावा रे बाबा? ऑक्टाहेड्रल असावा. पहिली कंडिशन, तो कॉम्प्लेक्स ऑक्टाहेड्रल असावा. दुसरी कंडिशन, ॲटलिस्ट वन चिलेटिंग लिगॅंड. चिलेटिंग लिगॅंड इज प्रेझेंट. चिलेटिंग लिगॅंड इज प्रेझेंट. सांग रे बाबा, चिलेटिंग लिगॅंड कशाला म्हणतात? जो लिगॅंड चिलेट तयार करतो, रिंग तयार करतो. रिंग तयार करणाऱ्या लिगॅंडला सेंट्रल मेटलला लोन पेअर देऊन तो रिंग तयार करत जर असेल त्याला आपण म्हणतो चिलेटिंग लिगॅंड. कोणते असतात चिलेटिंग लिगॅंड? ऑल पॉलिडेंटेट लिगॅंड्स आर चिलेटिंग लिगॅंड्स. बरोबर आहे, सगळेच्या सगळे पॉलिडेंटेट लिगॅंड हे चिलेटिंग लिगॅंड असतात. कुठले आहेत रे बाबा? कुठले आहेत रे बाबा? एक्झाम्पल बघ रे, याच्यापैकी कुणी दिसू दे तुला. इन, ऑक्स, ग्लाय, डीएमजी, एसी, डाइन, ट्राइन, टेट्राइन, पेंटाइन, ईडीटीए एक्सेट्रा. कोऑर्डिनेशन नंबर 6 असावा. कमीत कमी एक चिलेटिंग लिगॅंड असावा. का हो सर चिलेटिंग लिगॅंडची जरूरत काय आहे इथं? मी मगाशी सांगितलं, सगळे लिगॅंड जर मोनोडेंटेट असतील तर तो कॉम्प्लेक्स अनस्टेबल का असतो? तर आता लक्षात घ्या, चिलेटिंग लिगॅंडनं तयार केलेला कॉम्प्लेक्स कधीही मोर स्टेबल असतो. कारण चिलेट म्हणजे रिंग ना. अरे रिंग असणारे कंपाऊंड कधी ओपन चेन कंपाऊंड पेक्षा कसे असतात रे बाबा? स्टेबल असतात. रिंग तयार झालेले कंपाऊंड कधीही स्टेबल असतात. चिलेट तयार करणारे लिगॅंड जर असेल कमीत कमी एक असावा. कमीत कमी एक, बघ रे, ॲटलिस्ट 1, कमीत कमी एक चिलेटिंग लिगॅंड जर असेल ऑप्टिकल आयसोमरिझम होतं. का होतं? तर त्याला मी रिझन द्यायलो. यांचं डेक्स्ट्रो आणि लिओ फॉर्म सेपरेट करणं इझी जातं. कारण चिलेट आहे म्हणजे रिंग आहे, रिंग आहे म्हणजे स्टॅबिलिटी आहे. या कॉम्प्लेक्सला स्टॅबिलिटी असल्यामुळं त्याला डेक्स्ट्रो आणि लिओ मध्ये इझिली सेपरेट करता येतो. सगळे मोनोडेंटेट लिगॅंड असल्यानंतर डेक्स्ट्रो आणि लिओ मध्ये सेपरेशन करता येत नाही, कारण तो कॉम्प्लेक्स अनस्टेबल असतो, लॅबाईल असतो. इथं लॅबाईल नेचर नसतं. चिलेट तयार झाल्यामुळे त्या कॉम्प्लेक्सला स्टॅबिलिटी आलेली असते. त्याला तू इझिली डेक्स्ट्रो आणि लिओ फॉर्म मध्ये सेपरेट करू शकतो. ठीक आहे ना. कोऑर्डिनेशन नंबर 6 असावा. कमीत कमी एक चिलेटिंग लिगॅंड असावा. चिलेटिंग लिगॅंड बघा, सगळे पॉलिडेंटेट लिगॅंड चिलेटिंग लिगॅंड असतात. ऑक्सलाच असं लिहितात रे. ऑक्स म्हणजे काय? C2O4. ऑक्सला C2O4 न दाखवतात. ऑक्स C2O4 माहितीये ना. ओके, लास्ट कंडिशन, only cis form is optically active. येईल, सगळं लक्षात येईल, गॅरंटी आहे माझी, सगळं लक्षात येईल. आतापर्यंत काही जरा जड वाटत असेल मे बी, हळूहळू सगळं लक्षात येत चालेल. हळूहळू. ठीक आहे ना. ओनली सिस फॉर्म इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह.
ओनली सिस फॉर्म इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. याचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो ना मी, तेव्हा तर पटेल तुम्हाला. ओनली सिस फॉर्म इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे आपल्याला सिस अँड ट्रान्स जर दिला त्यामध्ये फक्त सिसच ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो, फक्त सिस ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. तर या 3 कंडिशन्स आहेत. ट्रान्स नसतो. ट्रान्स का नसतो? त्याची नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज नसते, त्याची सुपर इम्पोजेबल असते. आपल्याला कशी पाहिजे? नॉन सुपर इम्पोजेबल. तर सिसचीच मिरर इमेज ही नॉन सुपर इम्पोजेबल असते. तर बघा आता लक्षात ठेवा, क्वेश्चन सॉल्व्ह करताना काय लक्षात ठेवायचंय. मला क्वेश्चन विचारतात विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड शोज ऑप्टिकल आयसोमेरिझम. तर 3 कंडिशन तुला चेक करायच्यात. पहिली कंडिशन, अगोदर जायचं अशा ऑप्शनकडे जिथं कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. कोऑर्डिनेशन नंबर 6 ला पुढे जा. कमीत कमी एक चिलेटिंग लिगॅंड त्याच्यामध्ये असावा, कमीत कमी एक यांच्यापैकी कुणीतरी असावं. आणि तिसरी कंडिशन, सिस फॉर्म असावा. जर सिस ट्रान्स दिलं नसेल ना क्वेश्चनमध्ये स्वतःहून सिस ट्रान्स जर दिलं नसेल, या कंडिशनला इग्नोर करू शकता. 2 कंडिशनवरच तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. ही तिसरी कंडिशन कंपल्सरी वापरावी लागत नाही. क्वेश्चन जर सिस ट्रान्स म्हणलं तर मग हे करेक्ट. ठीक आहे ना. आता लक्षात ठेवा, तिन्ही कंडिशन्स ऍट ए टाइम सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. ठीक आहे ना. ह्या तिन्ही कंडिशन, 3 कंडिशन्स ऍट ए टाइम सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. या तिन्ही कंडिशन ऍट ए टाइम सॅटिस्फाय झाल्याशिवाय ऑप्टिकल आयसोमेरिझम नसतो. असं होऊ नये या 3 पैकी एकच कुठली तर कंडिशन सॅटिस्फाय व्हायली किंवा या 3 पैकी 2 कंडिशन सॅटिस्फाय व्हायला. जमत नाही. तिन्ही कंडिशन्स ऍट ए टाइम सॅटिस्फाय व्हाव्या. कोऑर्डिनेशन नंबर 6 असावा म्हणजे तो ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स असावा, कमीत कमी एक चिलेटिंग लिगॅंड असावा, यांच्यापैकी कुणीतरी एक असावा, कमीत कमी एक. पण हे झाल्यानंतर हे तुला इथूनच सुरुवात करायची. क्वेश्चन सॉल्व्ह करताना कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल, पुढे हे असावं आणि पुढे हे असावं. सिस फॉर्म फक्त ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतो. ठीक आहे ना. मी आता अप्लाय करून दाखवतो. चला मी आता दिलेलं अप्लाय करून दाखवतो. 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत म्हणलं ना. बघा हा पहिला कॉम्प्लेक्स घ्या. मला सांगा याचा कोऑर्डिनेशन नंबर किती येतो रे? कोऑर्डिनेशन नंबर 6 येतो. हा बायडेंटेड लिगॅंड आहे. 1 ए 2 बॉन्ड 3 चे 6. पहिली कंडिशन सॅटिस्फाय. दुसरी कंडिशन होती ऍटलिस्ट 1 पॉलिडेंटेड लिगॅंड. ए हा पॉलिडेंटेडच आहे ना. चिलेटिंग म्हणजे पॉलिडेंटेड. चिलेटिंग लिगॅंडचं एक्झाम्पल काय असतं रे बाबा? ऑल पॉलिडेंटेड लिगॅंड. ए हा पॉलिडेंटेड लिगॅंड आहे का नाही? किंवा हे नाही समजत इकडे आहे, नो प्रॉब्लेम. सांग याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे का नाही? याचं एक्झाम्पल आहे 6 आहे कोऑर्डिनेशन नंबर. इन सांगा मला, इन इज चिलेटिंग लिगॅंड ऑर नॉट? आता लिहिला होता मी इन इज चिलेटिंग लिगॅंड. ठीक आहे ना. आता तिसरी कंडिशन मी म्हणलं होतं, तिसरी कंडिशन क्वेश्चन मध्ये दिली तर वापरायची असते. सिस ट्रान्स, याच्यात सिस ट्रान्स एक्झिबिट होतच नाही, त्यामुळे इथं सिस ट्रान्सची कंडिशन चेक करण्याची गरज नाही. तिसरी कंडिशन चेक करण्याची गरज नाही, कारण इथं काही स्वतःहून सिस ट्रान्स दिलेलं नाही, कारण याच्यात सिस ट्रान्स नसतंच. सिस ट्रान्सची कंडिशन ऑलवेज नसते. क्वेश्चन मध्ये स्वतःहून दिली तर मग वापरायची असते. पुढच्या क्वेश्चन मध्ये मी ती अप्लाय करून दाखवेन. ठीक आहे ना. म्हणजे कंडिशन सॅटिस्फाईड आहेत. 2 कंडिशन सॅटिस्फाय झाल्यात, तिसरी कंडिशन इथं कामच करत नाही, ऍप्लिकेबलच नाही, म्हणून याच्यात ऑप्टिकल आयसोमेरिझम होणार आहे. आता मी याचे ऑप्टिकल आयसोमर्स तुम्हाला काढून दाखवतो. बघ रे, बघा हा यम घेतला, कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे म्हणजे ऑक्टाहेड्रल आहे हा, लाईक दिस. बघा ऑक्टाहेड्रल. बघा माझ्याकडे 3 ए आहेत. हा पहिला ए, हा दुसरा ए, दुसरा, आणि हा तिसरा ए. आता मला काढायचंय याचं नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज, म्हणजे याचा ऑप्टिकल आयसोमर दुसरा काढायचा आहे. ठीक आहे. बघा याची मिरर इमेज काढू. धरा याच्या पुढे आरसा धरा. धर रे बाबा आरसा धर. याच्या पुढे आरसा धरला. बघा आता मिरर इमेज कशी तयार होईल. हा यम ऑक्टाहेड्रल इन्व्हायरमेंट, ठीक आहे ना. बघा काय होईल. हे असं होईल, हे असं होईल, आणि हे असं होईल. कसं होईल? असं होईल. बरोबर आहे. फॅन आहे, फॅन. नाही रे बाबा फॅन नाही, उलट केलं.
मिरर इमेज काढली, बघा मिरर इमेज आली का नाही. आता उचलून याला याच्यावर ठेवण्याचा प्रयत्न करा. नॉन सुपर इम्पोजेबल आहे, याला उचलून याच्यावर ठेवता येत नाही. कारण बघा ना, हा भाग बघा, इथं अटॅचमेंट आली, इथं अशी अटॅचमेंट आहे का काही. दीज आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. म्हणजे हे दोघं कोण आहेत, ऑप्टिकल आयसोमर्स आहेत. हे कोण आहेत रे बाबा, हे ऑप्टिकल आयसोमर्स आहेत. दीज आर ऑप्टिकल आयसोमर्स, दीज आर ऑप्टिकल आयसोमर्स. सांगा सर मग याच्यात कोणता डेक्स्ट्रो आणि कोणता लिओ. असं स्ट्रक्चर काढून डेक्स्ट्रो लिओ सांगता येत नसतं, लक्षात ठेवा. डेक्स्ट्रो आणि लिओ टर्म हे एक्सपेरिमेंटल टर्म आहेत, लॅबोरेटरी मध्ये जाऊनच चेक करावं लागतं. त्याच्यात लाईट पास करावी लागते, प्लेन पोलराइज्ड लाईट, आणि बघावं लागतं मग ते राईटला रोटेट करते का लेफ्टला. राईटला रोटेट केलं तर डेक्स्ट्रो आणि लेफ्टला केलं तर लिओ. असं स्ट्रक्चर ड्रॉ करून कुणीच डेक्स्ट्रो आणि लिओ तयार करत नाही. हा एवढं सांगता येतं, जर हा डेक्स्ट्रो असला तर हा लिओ असेल, हा डेक्स्ट्रो असला तर हा लिओ असेल, किंवा हा जर लिओ असेल तर हा डेक्स्ट्रो असेल. एवढं सांगता येतं. बाबा या दोन्हीमध्ये एक डेक्स्ट्रो आहे एक लिओ आहे, पण कोणता डेक्स्ट्रो आहे कोणता लिओ हे लॅबोरेटरीमध्ये जाऊन एक्सपेरिमेंट परफॉर्म करूनच प्रूव्ह करता येतं. असं बोर्डवर स्ट्रक्चर ड्रॉ करून करता येत नसतं. माहिती असेल तुम्हाला ना, डेक्स्ट्रो आणि लिओ टर्म हे एक्सपेरिमेंटल आहेत. आपण असं ठरवू शकत नाही की हाच डेक्स्ट्रो हाच लिओ, म्हणजे इथं काही RS कॉन्फिगरेशन काढून वगैरे तसलं नाही, करता येत नाही. ठीक आहे ना. तर याच्यात ऑप्टिकल आयसोमेरिझम होतं, म्हणजे याच्यात झालं. कारण मला नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज काढता आली, आणि या डेक्स्ट्रो लिओ फॉर्मला सेपरेट करता येतं. काय येतं, चिलेट तयार झाला. बघा ना, रिंग तयार झाल्या, 3 रिंग तयार झाल्या. बघा ना, रिंग तयार झाल्या. स्टॅबिलिटी, हाय स्टॅबिलिटी, खूप स्टॅबिलिटी आहे, म्हणून यांना डेक्स्ट्रो लिओ फॉर्म मध्ये सेपरेट करता येतं. नोट करा. चला पुढे पाहता दुसरं एक्झाम्पल. सिस MAA ट्वाइस B2 आणि ट्रान्स MAA ट्वाइस B2. मी मगाशी सांगितलं तुम्हाला की सिस मध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझम होतं, ट्रान्स मध्ये होत नाही. मी आता प्रूव्ह करून दाखवणार आहे. कोऑर्डिनेशन नंबर चेक करू शकता, इथं पण 6 येतो, तिथं पण 6 येतो. कसं, एका AA चे 2 बॉन्ड, 2 चे झाले 4 आणि याचे 2, हे मोनोडेंटेट आहे 6. कोऑर्डिनेशन नंबरचा कंडिशन दोन्हीकडे सॅटिस्फाय झाली. पॉलीडेंटेट लिगॅंडची पण सॅटिस्फाय झाली, तरी देखील फक्त याचंच ऑप्टिकल आयसोमेरिझम असतं, त्याचं नसतं. मी प्रूव्ह करून दाखवतोय. बघा रे बाबा, एक्झाम्पल घ्या याचं एक्झाम्पल घ्या परत. सिस CO EN ट्वाइस Cl2 असं घेतलं. ठीक आहे ना. आता बघा, हा घ्या यम. ठीक आहे ना. यम घेतला, याचं आपण स्ट्रक्चर काढू आणि नंतर मग त्याची मिरर इमेज थिंक करू आपण. बघा, स्ट्रक्चर ड्रॉ करू आणि थिंक करू. ठीक आहे. पहा, सिस पाहिजे मला. सिस, इथे एक क्लोरीन लिहिला, इथे एक क्लोरीन लिहिला, झालं ना सिस. आता राहिलेल्या ठिकाणी क्लोरीन घेऊ का, ते बी वालं घेऊ. बी वालंच घेतो, जनरल घेतो, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. ठीक आहे ना. इथं बी घेतला, इथं बी घेतला. हे AA हा झाला एक बायडेंटेट लिगॅंड, हा AA दुसरा बायडेंटेट लिगॅंड. हा सिस फॉर्म आहे, मान्य आहे ना. BB सिस आहेत हे. ठीक आहे. आता याची मिरर इमेज काढण्याचा मी प्रयत्न करतो. बघा, मिरर इमेज आरसा धरला, पुढे काढा मिरर इमेज याची. येतंय तुम्हाला मिरर इमेज काढणं येतंय. ठीक आहे ना. बघा, मिरर इमेज काढू. काय होईल रे बाबा, या बीची पोझिशन फिक्स करू. एक बी इथंच, हे इथंच राहील. हा, हे बी इकडून जाईल, इथं आलं हे ना. हे बघ, हे ए असं इकडं होईल असं. ठीक आहे. आणि आता हे इकडं ए. बघा, मिरर इमेज काढली. मला सांगा, हे सुपर इम्पोजेबल आहे का? हे सुपर इम्पोजेबल आहे का? सांगा मला, सुपर इम्पोजेबल आहे का रे हे? नाही रे बाबा, दिस इज नॉन सुपर इम्पोजेबल. मान्य आहे का नाही? याला उचलून त्याच्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला, सुपर इम्पोज होईल का? झाकलं जाईल का कम्प्लिटली? नाही. याला उचलून याच्यावर ठेवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला लक्षात येईल दे आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. कारण बघा ना, इथं अटॅचमेंट आहे, इथं नाही आहे दिसत, पण इथं आहे अटॅचमेंट. हे उचलून ठेवलं, किंवा बी ची हेल्प घ्या, हे उचलून इथं ठेवलं, हा बी ए वर जाईल ना, सुपर इम्पोज होणार नाही.
नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत. दीज आर नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस. हे दोघं कोण आहेत? नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस. नॉन सुपरइम्पोजेबल, नॉन सुपरइम्पोजेबल म्हणजे हे इनॅन्शिओमर्स आहेत, हे इनॅन्शिओमॉर्फ्स आहेत. ट्रान्स करून बघा आता ट्रान्सफॉर्म, याचा तोच कंपाऊंड घेतलाय मी. याचं एक्झाम्पल तोच कंपाऊंड, फक्त ट्रान्सफॉर्म मध्ये. ट्रान्स CO En ट्वाइस Cl2. ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे त्याचा ना आपला काही संबंध नाही. मी सांगितलं एकदम पहिल्या क्लासमध्ये स्टेरिओ आयसोमेरिझमच्या. स्टेरिओ आयसोमेरिझम इज कम्प्लिटली रिलेटेड ओनली विथ कोऑर्डिनेशन स्पेअर. नो नीड ऑफ आयोनायझेशन स्पेअर. म्हणून मी आयोनायझेशन स्पेअर कडे लक्षच देत नाहीये जेव्हापासून स्टेरिओ आयसोमेरिझम चालू केले तेव्हापासून. हा, स्ट्रक्चरल मध्ये आपल्याला आयोनायझेशन स्पेअर आणि कोऑर्डिनेशन स्पेअर दोन्हीचा विचार करावा लागतो. ठीक आहे ना. चला ड्रॉ करू याचं स्ट्रक्चर. आता बघा, हा घेतला M, हा घेतला M, M घेतला, M घेतला, M घेतला. बघा आता ऑक्टॅहेड्रल, ऑक्टॅहेड्रल पोझिशन तयार करू अगोदर, नंतर ॲटम्स लिहूत आपण. ठीक आहे. बघा M, हे ऑक्टॅहेड्रल, ऑक्टॅहेड्रल, ऑक्टॅहेड्रल. ठीक आहे ना. M आणि त्याच्या बाजूला या 6 ऑक्टॅहेड्रलच्या पोझिशन्स. आता भरा ॲटम्स. ट्रान्सफॉर्म आहे. बघ रे, इथं बी लिहिला, इथं बी लिहावं लागेल. मान्य आहे? ट्रान्स आहे ना. हे बघ, हे सिस होतं, ट्रान्स आहे. आता बाकी ठिकाणी बायडेंटेट लिगॅंड. हा एक बायडेंटेट लिगॅंड, हा दुसरा बायडेंटेट लिगॅंड. आता याच्या पुढे धरला आरसा. धरा आरसा, धरा याच्या पुढे. धरा रे आरसा, धरा याच्या पुढे. धरा. काय मिळेल रे तुला? याला आरशा पुढे इमॅजिन करा बरं. काय काय मिळेल तुला? अरे काहीच वेगळं मिळणार नाही, एक्झॅक्टली हेच मिळेल. हे बघ, हे बघ, हे बघ, तसंच्या तसं मिळेल, तसंच्या तसं मिळेल, तसंच्या तसं मिळेल, एक्झॅक्टली तसंच्या तसं मिळेल. याची मिरर इमेज तीच तयार होते. ट्विन्स आहेत हे ट्विन्स आहेत. हे जुडवा, जुडवा स्ट्रक्चर आहेत. हे आपल्याला कसं पाहिजे? नॉन सुपर इम्पोजेबल पाहिजे. पण आता इमॅजिन करा, याला उचललंस आणि याच्यावर ठेवलंस तू, अरे सुपर इम्पोज होईल ना कम्प्लिटली. याला उचल आणि याच्यावर ठेव, बरोबर सुपर इम्पोज होऊन जाईल, बरोबर सुपर इम्पोज होऊन जाईल. कसं होईल? हे बी या बी ला सुपर इम्पोज होईल, हे बी या बी ला सुपर इम्पोज होईल, हे ए या ए ला होईल, हे ए या ए ला होईल. नाही, उलट झालं का? हा, ओके. असं असं जरी ठेवलं ना, असं जरी ठेवलं, सुपर इम्पोजिशन होऊन जातं, सुपर इम्पोजिशन होऊन जातं. उचलान ठेवा याच्यावर, तुम्हाला लक्षात येईल की हे स्ट्रक्चर सुपर इम्पोजेबल आहेत. दे आर सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. हे कसे आहेत रे बाबा? सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. आपल्याला सुपर इम्पोजेबल पाहिजे का रे बाबा? नाही रे बाबा. पहिलं एकदम सुरुवातीला सांगितलं, किंवा तुम्ही HDA मध्ये पण पाहिलेलं, नॉन सुपर इम्पोजेबल लागतं ऑप्टिकल आयसोमेरिझम होण्यासाठी. सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत. सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस झाल्यामुळं नो ऑप्टिकल आयसोमेरिझम. तर अर्थ, फायनल अर्थ निघाला या कंपाऊंड मध्ये नो ऑप्टिकल आयसोमेरिझम. याच्यात ऑप्टिकल आयसोमेरिझमच होत नाही रे बाबा, कारण सुपर इम्पोजेबल मिरर इमेज प्रोड्यूस होते. सिस मध्ये यस यस ऑप्टिकल आयसोमेरिझम, याच्यामध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझम होतं. सिस फॉर्म इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. मग अशी तेच सांगितलं ना मी, सिस फॉर्म ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो, ट्रान्स इनॅक्टिव्ह असतो. सिस आणि ट्रान्स मनामध्ये आणायचं कधी क्वेश्चन मध्ये दिल्यानंतरच, ऑलवेज नाही. पहिलं एक्झाम्पल घेतलं तेव्हा मी सिस ट्रान्सचा विचार केलाच नाही, कारण दिलंच नव्हतं. आता मी केला विचार आणि माझ्या लक्षात असं आलं की ट्रान्समध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझम होत नसतं. कोणामध्ये होतं? फक्त सिसमध्ये होतं. तर आपण 3 कंडिशन तयार केल्यात. कोऑर्डिनेशन नंबर 6 असावा, म्हणजे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स असावा, कमीत कमी एक चिलेटिंग लिगॅंड असावा आणि सिस फॉर्म असावा. ठीक आहे ना. एक क्वेश्चन, बढिया क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण, म्हणजे आणखी क्लिअरिटी येईल. आता पहा, क्वेश्चन नेमका काय असतो. फायनल एक्झाम मध्ये जो क्वेश्चन तुम्ही फेस करणार आहेत तसाच एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. पण मी MCQ न घेता बरेच एक्झाम्पल एकत्र घेणार आहे. क्वेश्चन काय असतो? प्रेडिक्ट इन विच ऑफ द फॉलोइंग ऑप्टिकल आयसोमेरिझम और इनॅन्शिओमेरिझम इज पॉसिबल, असा क्वेश्चन असतो. तुम्हाला 4 कॉम्प्लेक्स देतील, म्हणतील किंवा खालीलपैकी कोण ऑप्टिकल आयसोमेरिझम किंवा इनॅन्शिओमेरिझम दाखवेल. तर आपल्याला काय करायचं? स्टेप वाईज जायचं. बघा, मी आताच सांगितलं तुम्हाला 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. पहिली, कोऑर्डिनेशन नंबर 6 असण्याची, कोऑर्डिनेशन नंबर 6 असावं, ही पहिली कंडिशन. दुसरी,
चिलेटिंग लिगँड असावा लागतो, चिलेटिंग लिगँड असावा लागतो, चिलेटिंग लिगँड असावा लागतो, ठीक आहे ना, कंपल्सरी चिलेटिंग लिगँड असावा लागतो आणि सिस फॉर्म असावा लागतो. हे सिस आणि ट्रान्स कंपल्सरी वापरण्याची गरज नसते. जेव्हा क्वेश्चनमध्ये सिस आणि ट्रान्स असं दिलेलं असतं तेव्हाच आपल्याला ते वापरावं लागतं, ठीक आहे ना, तेव्हाच, कंपल्सरी नाही हे, ठीक आहे ना, कंपल्सरी नाही, सिस ट्रान्स कंपल्सरी नसतं, ठीक आहे ना. बघा आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू, लगेच लक्षात येईल सगळ्यांच्या, ठीक आहे. चला बघा, इथं पण थोडासा बदल करतो मी, थोडासा सिस कन्फ्यूज करतो थोडासा. चला बघा आता, आणि कंडिशन अप्लाय करत असताना कधी याच सिक्वेन्स मध्ये जायचा. कोऑर्डिनेशन नंबर 6 ला 6 नाही आला थांबायचं तिथंच, सोडून द्या, चला पुढच्या ऑप्शनकडे जा. म्हणजे ऍट ए टाइम तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. कोऑर्डिनेशन नंबर 6 पण असावा, चिलेटिंग लिगँड पण असावा, सिस फॉर्म पण असावा. चला आता 1 बाय 1 चेक करू आपण. निकेल ग्लायट्वाइस याचा कोऑर्डिनेशन नंबर मी अगोदर काढतो. कोऑर्डिनेशन नंबर येतो याचा 4. कसा येतो सर 4? अरे एक ग्लाय 2 बॉन्ड, 2 ग्लायचे 4 बॉन्ड. कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे, संपलं. पुढचा आता दिमागात आणूच नको तू, चिलेटिंग लिगँड आहे का वगैरे वगैरे. मला कोऑर्डिनेशन नंबर 6 पाहिजे होता, याचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आला. याच्यात ऑप्टिकल आयसोमेरिझम होत नाही का? पुढे लिहू मी असं, नो ऑप्टिकल आयसोमेरिझम, नो ऑप्टिकल आयसोमेरिझम. कोऑर्डिनेशन नंबर 4 असल्यामुळं ऑप्टिकल आयसोमेरिझम होतच नाही. पुढे बघायचंच नाही, म्हणायचं नाही सर याच्यात चिलेटिंग लिगँड आहे की म्हणून. अरे चिलेटिंग लिगँड असेल तर ते स्क्वेअर प्लेनार आहे, स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्स दाखवतच नाही ना. म्हणून म्हणायला तुम्हाला स्टेप वाईज जा. कोऑर्डिनेशन नंबर 6 बघा, 6 असला तर पुढे थिंक करा, 6 नसला तर दुसरी कंडिशन अप्लायच करायची नाही, थांबायचं तिथंच. नो ऑप्टिकल आयसोमेरिझम, कारण याचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. PTCL BRIPY याचा कोऑर्डिनेशन नंबर काढतो. कोऑर्डिनेशन नंबर याचा परत 4च येतो रे बाबा. हे मोनोडेंटेड, हे मोनोडेंटेड, हे पण मोनोडेंटेड, हे पण मोनोडेंटेड, 4ही मोनोडेंटेड लिगँड आहेत. 4 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतील. नो ऑप्टिकल आयसोमेरिझम, नो ऑप्टिकल आयसोमेरिझम. मला कोऑर्डिनेशन नंबर 6 पाहिजे आणि त्याच्यासोबत ते एक्स्ट्रा पाहिजे. 4 आलं मी तिथंच थांबणार, पुढे जाणारच नाही. चला इथं बघा आता, CR थ्राइस BR3, 1 इन 2 बॉन्ड, 1 इन 2 बॉन्ड, 3 इनचे 6 बॉन्ड. कोऑर्डिनेशन नंबर 6, कोऑर्डिनेशन नंबर 6. चिलेटिंग लिगँड आहे का? 6 आल्यानंतर पुढे विचार करा, चिलेटिंग लिगँड आहे का? तर नक्कीच आहे. इनी चिलेटिंग लिगँड, इनेज चिलेटिंग लिगँड, चिलेटिंग लिगँड आहे याच्यात, याच्यात चिलेटिंग लिगँड आहे, म्हणून याच्यात ऑप्टिकल आयसोमेरिझम होतं. याच्यात होतं, याच्यात होत नाही. पहिल्यात नाही झालं, दुसऱ्यात नाही झालं, तिसऱ्यात झालं, कारण कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे त्याच्यात चिलेटिंग लिगँड पण आहे. सिस ट्रान्सची कंडिशन क्वेश्चन मध्ये दिल्यानंतरच आणायची, तोपर्यंत नाही आणायची. चला बघा आता, FEAC थ्राइस, AC ऍसिटिल ऍसिटॅनॅटो हा देखील चिलेटिंग लिगँड आहे रे बाबा. ऑल पॉलिडेंटेड लिगँड आर चिलेटिंग लिगँड. हा बायडेंटेड लिगँड असतो. एक AC 2 बॉन्ड, 3 AC चे 6 बॉन्ड. कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे, कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे आणि याच्यामध्ये देखील चिलेटिंग लिगँड आहे. होतंय ऑप्टिकल आयसोमेरिझम, होतंय ऑप्टिकल आयसोमेरिझम. याच्यात झालं, याच्यात झालं. मी परत परत तेच बोलायलो, कोऑर्डिनेशन नंबर 6 आल्यानंतरच पुढचा विचार करायचा. 6 नाही आलं, पहिल्याच ठिकाणी तुला कळलं 6 नाही, चल सोडून दे, बाकी मनात काहीच आणू नको, ठीक आहे ना. चला बघा आता इथं बघा, ट्रान्स NIN ट्रान्स, ट्रान्स संपलं. ट्रान्स आहे म्हणून नाही होणार, आपल्याला सिस पाहिजे. आता बोंबललं सगळं, कोऑर्डिनेशन नंबर वगैरे कशाला चेक करतो, कारण फक्त सिस फॉर्मच ऑप्टिकल. अरे किती सोपं आहे, 5 सेकंदात क्वेश्चनचा आन्सर मिळतो बघा. 5 सेकंदात प्रॅक्टिस झाली की 5 सेकंद, 5 सेकंद 4 मार्क, 5 सेकंद 4 मार्क. बघा ट्रान्स असल्यामुळे होत नाही, ट्रान्स आहे, ट्रान्स ऑप्टिकली इनॅक्टिव्ह, ठीक आहे. चला बघा आता इथं K2CU EDTA, EDTA कोऑर्डिनेशन नंबर, एक EDTA डेंटिसिटी किती 6, एक EDTA 6 बॉन्ड तयार करतो, याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. चिलेटिंग लिगँड आहे का EDTA? नक्कीच आहे. ऑल पॉलिडेंटेड लिगँड्स आर चिलेटिंग लिगँड. कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे, कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे, चिलेटिंग लिगँड देखील आहे. सिस ट्रान्सची कंडिशन आणण्याची गरज नाही, कारण इथं पुढे काही दिलेलं नाही. म्हणजे या 2 कंडिशन इनफ असतात कधी कधी. कोऑर्डिनेशन नंबर 6 आणि चिलेटिंग लिगँड असल्यामुळं होतं. याच्यात ऑप्टिकल आयसोमेरिझम होतं, 6व्यामध्ये होतं कारण कंडिशन सॅटिस्फाईड. 5व्यामध्ये का झालं नाही, ट्रान्स होतं म्हणून. चला बघा आता 7वं,
कोऑर्डिनेशन नंबर काढायचा अगोदर. एक अमाइन एक बॉन्ड, 3 अमाइनचे 3, एक सीएल एक बॉन्ड, 3 सीएलचे 3. कोऑर्डिनेशन नंबर 6 येतो. या कंडिशन आता मोडतो. हा, या कंडिशन आपण चेक करतोय. ओके, चला बघा आता याचा कोऑर्डिनेशन नंबर जर काढला तुम्ही, याचा कोऑर्डिनेशन नंबर काढला तर तो बरोबर 6 येतो. 6 येतो. बट स्टील आय एम सेइंग नो ऑप्टिकल आयसोमेरिझम. फक्त कोऑर्डिनेशन नंबर 6 असणं इनफ नाही रे बाबा. कोऑर्डिनेशन नंबर 6 असून चिलेटिंग लिगॅंड असावा लागतो. याच्यात चिलेटिंग लिगॅंड आहे का? नाही. नो ऑप्टिकल आयसोमेरिझम. हा, ऑप्टिकल आयसोमेरिझम होतच नाही. किती सोपं आहे. ठीक आहे, बघा इथं बघा, कोऑर्डिनेशन नंबर इथला 6, इथला पण 6. चिलेटिंग लिगॅंड नाही ना. अमाइन आणि सीएल चिलेटिंग आहेत का? नाही. नो चिलेटिंग लिगॅंड, नो ऑप्टिकल आयसोमेरिझम. याचा पण कोऑर्डिनेशन नंबर प्लॅटिनमचा 6 आणि क्रोमियमचा पण 6, स्टील नो ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता मनानं काही अर्थ काढू नका. कोणी मनानं असा अर्थ काढू नका कोऑर्डिनेशन नंबर 6 आलेल्या ठिकाणी सर नो म्हणायलेत म्हणून. इथं पण म्हणलंय ना मी, 4ला पण म्हणलंय ना मी. म्हणायलो ॲट ए टाइम तिन्ही कंडिशन. कोऑर्डिनेशन नंबर मला 6 पण पाहिजे आणि मला चिलेटिंग लिगॅंड पण पाहिजे. वाटलं तर असं लिहा, कोऑर्डिनेशन नंबर 6 असताना नो ऑप्टिकल आयसोमेरिझम होण्याचं कारण काय रे बाबा? या दोन्ही ठिकाणी नो चिलेटिंग लिगॅंड. नो चिलेटिंग लिगॅंड. चिलेटिंग लिगॅंड नाही. नो चिलेटिंग लिगॅंड. नो चिलेटिंग लिगॅंड. यांच्यामध्ये चिलेटिंग लिगॅंडच नाही. म्हणून ऑप्टिकल आयसोमेरिझम झालेलं नाही. कोऑर्डिनेशन नंबर 6चं काम झालंय पण चिलेटिंग लिगॅंडच नाही त्यांच्यामध्ये. ठीक आहे, चला बघा आता Al(C2O3-) हे कोण आहे रे बाबा? हे ऑक्स आहे. ऑक्स चिलेटिंग लिगॅंड असतो. एक ऑक्स 2 बॉन्ड तयार करतो. 3 ऑक्सचे 6 बॉन्ड. कोऑर्डिनेशन नंबर 6 झाला. ऑक्स हा चिलेटिंग लिगॅंड आहे का? नक्कीच आहे. ऑल पॉलिडेंटेड लिगॅंड आर चिलेटिंग लिगॅंड. झालं, होईल. ऑप्टिकल आयसोमेरिझम होऊन जाईल. याच्यात ऑप्टिकल आयसोमेरिझम होतं. ठीक आहे ना. इथं बघा आता प्लॅटिनम NH3 H2O2 SO4. अरे नाही ना, चिलेटिंग लिगॅंड दिसायला कुठं नाही ना. कोऑर्डिनेशन नंबर 6 येतो, नक्कीच येतो. याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे पण चिलेटिंग लिगॅंड नाही. म्हणजे यांच्यासारखं झालं. कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे, नक्कीच आहे. देयर इज कोऑर्डिनेशन नंबर 6 बट नो चिलेटिंग लिगॅंड. नो ऑप्टिकल आयसोमेरिझम. नो ऑप्टिकल आयसोमेरिझम, कारण चिलेटिंग लिगॅंडच नाही. चल इथं बघ, याचा पण कोऑर्डिनेशन नंबर 6च येतो बघा. हे 5 बॉन्ड आणि हे एक 6 बॉन्ड. कोऑर्डिनेशन नंबर 6 बट नो चिलेटिंग लिगॅंड. नो ऑप्टिकल आयसोमेरिझम. आलं का लक्षात? ठीक आहे, पुढे बघा आता इरिडियम PR3 हा नवीन नाहीये लिगॅंड, सांगितलंय तुम्हाला. याला फॉस्फिनचा सबस्टिट्यूएंट आहे. हा ट्राय अल्किल फॉस्फिन म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? ट्राय अल्किल फॉस्फिन. PR3 ट्राय अल्किल फॉस्फिन. मोनोडेंटेट असतो. तर याचे 2 बॉन्ड, हा 3रा बॉन्ड आणि 4था बॉन्ड. याचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आला. संपलं, बोंबललं, इथंच बोंबललं. हे कोऑर्डिनेशन नंबर 4 आला. मला 6 पाहिजे. 6 आणि परत पॉलिडेंटेट लिगॅंड, चिलेटिंग लिगॅंड पाहिजे. नाहीये. ठीक आहे, चला बघा आता सिस लिहिलंय. आता काही जण काय करतात गडबडी, सिस दिसलं हो होतंय. नाही रे बाबा, सगळ्या सिस मध्ये थोडंच होतंय. कोऑर्डिनेशन नंबर 6 पाहिजे, चिलेटिंग लिगॅंड पाहिजे आणि परत सिस पाहिजे. मी सुरुवातीपासून तेच म्हणतोय, मुद्दाम टाकलं हे कन्फ्यूज होण्यासाठी. फक्त सिस असणं इनफ नाही. कोऑर्डिनेशन नंबर 6 चिलेटिंग लिगॅंड देन सिस. कोऑर्डिनेशन नंबर 6 याचा. कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे पण चिलेटिंग लिगॅंडच नाही रे बाबा, होत नाही याच्यात. सिस जरी असलं तरी होत नाही. नो चिलेटिंग लिगॅंड. नो चिलेटिंग लिगॅंड. याच्यात चिलेटिंग लिगॅंड नाही. चिलेटिंग लिगॅंड नाही म्हणून ऑप्टिकल आयसोमेरिझम नाही. आता असं कोणी पाठ करू नका, सिस असलं की होते, ट्रान्स असलं की होत नाही. फक्त तेवढं नाही, कोऑर्डिनेशन नंबर 6 चिलेटिंग लिगॅंड आणि नंतर सिस पाहिजे. इथं फक्त सिस आहे, चिलेटिंग लिगॅंडच नाही म्हणून होत नाही. आलं का लक्षात? झिंक इयन ग्लाय बघा, इन बायडेंटेट लिगॅंड आहे. ग्लाय पण बायडेंटेट आहे. याचे 2 बॉन्ड, याचे 2 बॉन्ड. कोऑर्डिनेशन नंबर 4. कोऑर्डिनेशन नंबर 4 संपलं. आपल्याला 6 पाहिजे. होत नाही याच्यात. याच्यात होत नाही. 14 मध्ये होत नाही. नो ऑप्टिकल आयसोमेरिझम. ठीक आहे ना. हे क्रॉस केलेलं समजून घ्या. नो ऑप्टिकल आयसोमेरिझम. राईट केलेलं होत आहे. हां, हे बघा आता इरिडियम ACAC2ICH2 NH3. ACAC बायडेंटेट लिगॅंड आहे. 2 ACAC चे 4 बॉन्ड,
हा मोनोडेंटेट 5वा बॉन्ड, हा पण मोनोडेंटेट 6वा बॉन्ड. कोऑर्डिनेशन नंबर इज 6. चिलेटिंग लिगॅंड पण आहे. कोऑर्डिनेशन नंबर 6 आणि चिलेटिंग लिगॅंड पण आहे. सिस ट्रान्स काही म्हणलं नाही, बिंदासपणे ऑप्टिकल ऍक्टिव्ह. कंडिशन सॅटिस्फाईड. कंडिशन सॅटिस्फाईड. ठीक आहे ना. ओके, चला पुढे बघा आता. NiACACEN प्लस ACAC बायडेंटेड लिगॅंड. एका ACAC चे 2 बॉन्ड, इनचे पण 2 बॉन्ड. टोटल कोऑर्डिनेशन नंबर 4 झाला ना. कोऑर्डिनेशन नंबर मला 6 पाहिजे रे बाबा, 4 झाला. नो ऑप्टिकल आयसोमेरिझम. नो ऑप्टिकल आयसोमेरिझम. ठीक आहे का? आलं का लक्षात? काय करायचंय ऐका परत एकदा, व्यवस्थित ऐका. हा, तू क्वेश्चन वाचला की विच ऑफ द फॉलोइंग शोज ऑप्टिकल आयसोमेरिझम. तू काय करायचं अगोदर, कोऑर्डिनेशन नंबर 6 असणारे किती आहेत बघायचं. जनरली 2च असतात. बाकीचे 2 ऑप्शन डिलीट करून टाकायचे. किती सोपं काम असतं. कोऑर्डिनेशन नंबर 6 असणारे फक्त ऑप्शन ठेवायचे, मग त्यांच्यात कॉम्पिटिशन लावायचं. कोऑर्डिनेशन नंबर 6 असणारे समजा 3 आहेत ऑप्शन, तू काय करणार आहेस, पुन्हा चिलेटिंग लिगॅंड कुठे आहेस बघणार आहे. जिथं चिलेटिंग लिगॅंड असेल ते तुझं आन्सर असेल. आणि परत जर क्वेश्चन मध्ये पुढे सिस ट्रान्स असे शब्द दिसले, कोऑर्डिनेशन नंबर 6 चिलेटिंग लिगॅंड नंतर पुढे सिस असलं तर ते तुझं फायनल आन्सर. मी म्हणतोय काय लक्षात घ्या रे बाबा, स्टेप बाय स्टेप ते अप्लाय करत चालायचं. पहिल्यांदा कोऑर्डिनेशन नंबर 6 चेक करणे, नंतर चिलेटिंग लिगॅंड चेक करणे आणि नंतर सिस चेक करणे. मुद्दामून कोऑर्डिनेशन नंबर 4 आणि पुढे सिस देतात, किंवा मुद्दामून कोऑर्डिनेशन नंबर 6 असतं आणि पुढे सिस देतात, पण त्याच्यात चिलेटिंग लिगॅंडच नसतो. बघ ना इथं कुठे आहे चिलेटिंग लिगॅंड. म्हणून मी म्हणलं याच्यात ऑप्टिकल आयसोमेरिझम होत नाही, होत नाही. ठीक आहे ना. हे कन्फ्यूज करण्यासाठी असं देतात, मिस्टेक व्हावी म्हणून असं देतात. ॲट ए टाइम 3 कंडिशन. परत तेच बोलायलो मी. कोऑर्डिनेशन नंबर 6 चिलेटिंग लिगॅंड कोणते, इनग्लाइड, DMG, ACAC, EDTA, डाईन, ट्राईन, ऑक्स एक्सेट्रा एक्सेट्रा. सगळे पॉलिडेंटेट लिगॅंड चिलेटिंग लिगॅंड असतात. बायडेंटेट, ट्रायडेंटेट, टेट्रा, पेंटा, हेक्झा हे सगळे चिलेटिंग लिगॅंड असतात. ठीक आहे ना. आणि 3 कंडिशन परत तेच बोललो मी, लक्षात ठेवा. बस असे क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजेत. हे कळलं का सगळं. ठीक आहे ना. इथं का झालं नाही, कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. इथं का झालं नाही, 4 आहे. परत एकदा इथं का झालं, कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे आणि परत चिलेटिंग लिगॅंड पण आहे. इथं का झालं नाही, ट्रान्स आहे म्हणून. ट्रान्स असलं बिंदास नाही होतं म्हणून म्हणू शकता तुम्ही, बाकी विचार करण्याची, पण सिसच्या वेळेस विचार करायचा. ठीक आहे. इथं का झालं, 6 आहे, चिलेटिंग लिगॅंड आहे. इथं का झालं नाही रे बाबा, चिलेटिंग लिगॅंडच नाही. इथं का झालं नाही, चिलेटिंग लिगॅंड नाही. कोऑर्डिनेशन नंबर 6 असताना इथं का झालं, चिलेटिंग लिगॅंड पण आहे, कोऑर्डिनेशन नंबर 6 पण आहे. इथं का नाही झालं, चिलेटिंग लिगॅंडच नाही. इथं का नाही, इथं का नाही, चिलेटिंग लिगॅंडच नाही. इथं का नाही, कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. इथं नो चिलेटिंग लिगॅंड. इथं का झालं नाही, सिस आहे ना तरी झालं नाही, चिलेटिंग लिगॅंडच नाही. इथं का झालं नाही, कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे, मला 6 पाहिजे. इथं का झालं, कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे, चिलेटिंग लिगॅंड पण आहे. इथं का झालं नाही, कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. व्हेरी सिंपल. 5 सेकंदाचा क्वेश्चन असतो, 5 सेकंद. नजर गेल्या गेल्या आन्सर कळू शकतं. ठीक आहे ना. तुम्ही एकदा ट्राय करा सगळे एक्झाम्पल. सो दिस एंड्स आवर ऑप्टिकल आयसोमेरिझम. पुढच्या लेक्चरमध्ये कंबाईन क्वेश्चन, सगळ्या आयसोमेरिझमचे कंबाईन क्वेश्चन आपण डिस्कस करू. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.